व्यायाम असला पाहिजे. बघा 5 व्यक्ती घरात आहे तर एकच व्यक्ती मोठा होतो. तिसरं आपलं कॅनन वॉटर. मग आपण आता याच्यात चेक करू की आपल्या पाण्याचा अँटीऑक्सिडंट आहे तर ते कमी व्हायला पाहिजे आपल्या पाण्यातून. आणि यामध्ये प्रयोगाला घेतोय औषध बेटाडीन. बेटाडीन औषध ते घसा दुखल्यावर आपण बोलणार. मी या तिन्ही ग्लासामध्ये थोडं काय बेटाडीन. अच्छा बघा पहिला ब्रँड बिस्लरी. बिस्लरीमध्ये मी हे टाकतो. बिस्लरीमध्ये जर का ऑक्सिडेशन कमी करायचं असलं तर हे क्लिअर झालं. याच्यात नाही झालं आपण पिल्ले पण टाकतो. पिल्लेमध्ये पण नाही झालं. आपण याच्यामध्ये जर अँटीऑक्सिडंट दिलं तर ते कमी होऊ शकते. एक मी अजून बिस्लरी कारण आपल्याकडे गोआर्क पण आहे दाखवण्यासाठी. आता जुने लोक सांगतात गोआर्क पिलं पाहिजे शरीराला निरोगी ठेवतो. बघा या तिन्हीमध्ये आपण ही विटॅमिन सीची टॅबलेट आहे लेगची टॅबलेट. ही कोरोनामध्ये डॉक्टरांनी सगळ्यांना सांगितलं होतं पीत राहा खात राहा. कारण यातून शरीराचं ऑक्सिडेशन कमी होईल, ऑक्सिजन भरले जाईल. मग आपण ही गोळी खाल्ली. बघा ह्या गोळीने काय केलं आपल्या शरीराला जसं खातं तसं आपल्या शरीराचं ऑक्सिडेशन गोळीमधून कमी झालं. हे गोळीने झालं. हे गोआर्क रामदेव बाबाचं गोआर्क घेतो. तसं कुठल्याही आपण गोमूत्र वगैरे घेत होतो जुन्या काळात. आता गोआर्क भेटायला लागला पण हे लहान लेकरांना देता येत नाही. आपल्याला कंटिन्यू पिता येत नाही. सकाळी एखाद्या जागाला बसू तर मी हे टाकलं याच्यामध्ये. हे सुद्धा ऑक्सिडेशन कमी करायला काम करतं. पण आता हे झालं आपण स्वयंपाकात घेऊ शकत नाही, रेग्युलर घेऊ शकत नाही. औषध म्हणून घ्यायला काही हरकत नाही. पण हे आमच्याकडे कॅनिन वॉटर आहे. तर आपण कॅनिन वॉटर जर पिलं याच्यामध्ये बसणार नाही कधी तुमच्या मशीनचं पाणी. येस हे कॅनिन वॉटर आहे. बघा यांच्या मशीनचं यामध्ये पाणी. याच्यामध्ये आपण कॅनिन वॉटर टाकतो. सेम प्रोसेस कॅनिन वॉटरने झाली. मग आपल्याला सोपा पर्याय कोणता आहे? पाणी बदला हेवी. कारण पाण्यामध्ये काही केमिकल नाही, कुठला पार्ट मिक्स होत नाही. आपलं मशीन फक्त पाण्याला रिस्ट्रक्चर करताना पाण्याचा pH बदलून जातो आणि वेगवेगळ्या pHमध्ये विभागल्यामुळे हे 9.5 pHचं पाणी आहे आणि यामध्ये टाकलेलं 11.5 pHचं आहे. तर मी अजून पुढच्या याच्यात तुम्हाला हे सगळं क्लिअर सांगतो की 9.5च्या pHमध्ये काय झालं, क्लिअर झालं ऑक्सिडेशन. ठीक आहे. म्हणजे आमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडेंट लागतील जे पाण्यातून भेटतील. पहिली प्रॉपर्टी. एक प्रयोग घेतला की 2 बर्नीमध्ये खिळे ठेवले. इकडे कॅनिन वॉटर होतं, इकडे साधं पाणी रेग्युलर वॉटर. तर यामधले खिळे गंजून सुद्धा झाले. म्हणजे आपल्या आज हाडांचं जे ठिसूळ होण्याचं कारण आहे ते आहे ऑक्सिडेशन. बघा खास करून कॅल्शियम नसलेलं हे पाणी असतं. बिस्लरी किंवा कुठलं पण आरोचं पाणी घ्या तुम्ही, त्यामध्ये सगळे अत्यावश्यक मिनरल्स काढण्यात गेलेले आहेत. म्हणून ते पाणी जेव्हा शरीरात जातं तर शरीरातले अत्यावश्यक मिनरल्स काढतं, सोबत कॅल्शियमसुद्धा काढून टाकतं. म्हणून आज कमी वयामध्ये सुद्धा लेकरांची हाडं लवकर ठिसूळ व्हायला किंवा थोडं पडलं तरी फ्रॅक्चर व्हायला. आपण 10 फूट वरून पडलो, काही झालं नाही, कधी हाड मोडलं नाही. पण आज माझी पोरगी छोट्याहून पडली तर तिचं हाड ब्रेक झालं. म्हणजे इतकं कॅल्शियम डिफिशियन्सी आज दिसून येते. हां, मग लोकांना सांगतात कॅल्शियमच्या गोळ्या खा. मग त्याच्याने काय होतो, किडनी स्टोन होतो. मग आपल्याला नॅचरली पाण्यामध्ये जो पार्ट असला तर तो आपल्या शरीराला हेल्दी ठेवतो. बघा एक एक्झाम्पल आहे की जापानचे आहे तरी हे अमेरिकन आहे. हे दोघं 69 एजचे आहेत आणि हा फोटो आहे 2009चा. आणि हे आमच्या कंपनीचे ओनर आहेत. हरिनारी ओशिरो नाव आहे आणि ह्या एनर्जी कंपनीचे ते मालक आहेत. आणि आजही तुम्ही यांना पाहिलं तर हे असे दिसतात. म्हणजे जवळपास आज 84 एज त्यांचं आहे आणि जवळपास सगळेजण आपण त्याच एजमध्ये. परंतु त्यांचं शरीराचं फिटनेस एवढं चांगलं आहे की ते आधी 12-15 तास काम करू शकतात. व्यवस्थित त्यांची लाईफस्टाईल आहे. तर हे ऑक्सिडेशन कमी झाल्यामुळं बघा, म्हणून जापान हा सगळ्यात वयस्कर लोकांचा देश असून फिटनेसमध्ये सगळ्यात चांगला आहे. पण आपल्याकडे 40 वर्षाच्या माणसाला BP शुगरच्या गोळ्या चालू आहेत. म्हणजे आपलं आयुष्य 60 राहिलं त्याच्यामध्ये 40 पासून
होतं 20 वर्ष जेवढं कमवलं तेवढं घालून टाकतो आपण आणि शेवटी मोठी बिमारी झाली तर सगळं घरच्या घर जातं. मग आपल्याला फिटनेससाठी अँटीऑक्सिडंट पहिली प्रॉपर्टी भेटेल. दुसरा प्रयोग बघू की आपल्या पाण्यामध्ये अल्कलीनची मात्रा आहे की नाही. परत मी 3 ग्लास घेतो. आणि 5. हे कशासाठी तर एकामध्ये घेतो मी बिसलरी, एकामध्ये किल्ले. हे सगळे मोठे मोठे ब्रँड्स आहेत जे आपण 20-20 रुपये देऊन पितोय. आणि एकामध्ये मी घेतो आपलं कॅंगन वॉटर. एका ग्लासमध्ये मी घेतो कोल्ड्रिंक. सगळ्यात घातक पदार्थ आपल्या घरात येणारा कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक. आणि आज आपली युवा पिढी यंगस्टर पिझ्झा, बर्गर, सँडविच, कोल्ड्रिंक्स खूप जास्त प्रमाणात घेतात. त्याचं कारण कॅन्सर आहे. येणाऱ्या काळातला सगळ्यात मोठा आजार सॉफ्ट ड्रिंक. बघा यामध्ये आपण चेक करू pH. माझ्याकडे हा pH ड्रॉप आहे. म्हणजे जसं आपण लिटमसची टेस्ट घेत होतो ना, हा ड्रॉप टाकला की टेस्ट होईल की याचा pH काय रेंज म्हणजे. पहिलं चेक करू आपण कोल्ड्रिंक. म्हणजे तुम्ही तिकडे बसू शकता दिसतंय. बघा कोल्ड्रिंकमध्ये मी हे टाकल्यावर pH दिसतो आपला ऑरेंज कलरमध्ये, म्हणजे हा सगळ्यात ॲसिडिक आहे. सेकंड थिंग आपण जो बिस्लरी वॉटर. बघा बिस्लरीमध्ये सुद्धा आपल्याला कलर दिसतो येलो, म्हणजे हा पण ॲसिडिक आहे. 6 pH. न्यूट्रल असणं 7पेक्षा कमी सगळं ॲसिड आहे. किनले. बघा किनलेमध्ये हा लाईट ग्रीन आला म्हणजे हा सुद्धा 6.5 pH पर्यंत आहे. हा सुद्धा ॲसिडिक आहे. पण आपलं कॅंगन वॉटर दिसायला पाणी दिसतं, पण याचा pH जेव्हा आपण चेक करतो तर हे येतं अल्कलीन. आणि अल्कलीन काय काय असतं बघा. बरेच जण हा प्रश्न आम्हाला विचारतात की आम्ही अल्कलीन जास्त घेतल्याने काय होणार तर नाही. तर अल्कलीन म्हणजे जेवढ्या ग्रीन भाज्या आपण खातो ते सगळं अल्कलीन. जास्त भाज्या खाल्ल्याने कोणाला कधी काही झालेलं अगदी सगळ्यात स्ट्रॉंग प्राणी का ग्रेनरी खातो, बकरी वगैरे, हे सगळे निरोगी राहतात. का कारण पण त्याच्यावर केमिकल आल्यामुळं आज आपण खात नाही एकच लेकर खात नाही. जुने लोक अल्कलीन जास्त घ्यायचे कारण हिरव्या पालेभाज्या वगैरे खाल्ल्या जायच्या, चुलीवर शिजलेल्या जायचं तर अन्न पूर्ण शिजायचं नाही, अर्ध कच्चंच राहायचं तसं खाल्ल्या जायचं. आज काय होतं आपण गॅसवर जास्त शिजून टाकतो, त्याचं सगळं निघून जातं. तर अल्कलीन मी घरी पितो. आता प्रश्न हा पडतो, जर मी अल्कलीन आहे आणि मी बाहेरचं पाणी पितो, बिस्लरी जरी मी पितोय तर मी डबल पाणी बिस्लरीचं पिऊन घेतो तरी माझी बॉडी अल्कलीन आहे. कारण याला हे पचू शकतं. म्हणजे तुम्ही घरी जर का अल्कलीन पिता आणि बाहेर जाऊन जर का ॲसिडिक पाणी पिताय काही फरक पडणार नाही आहे. तर तुम्ही हे बाहेरचं पिलं बरोबर. आणि यामध्ये थोडं जरी अल्कलीन आपण घरी जाऊन पिलं, बघा थोडंसं टाकलं तर हे अल्कलीन, याच्यातही थोडं टाकलं आणि अल्कलीन. म्हणजे आम्ही घरी 2 लिटर जरी पाणी पित असू, बाहेर 3-4 लिटर पिलं तरी काय हरकत नाही. आणि एकदा 40 दिवस आम्ही अल्कलीन पाणी पिलं, 50 दिवस फिरायला जरी गेलो प्रवासाला, काही गरज नाही तुम्हाला पाणी घेऊन जाण्याची. पण कार जर असेल तर घेऊन जाऊ शकता. एम्प्टी स्टमक असताना सकाळी 1 ग्लास प्या, दिवसभर 10 ग्लास प्या, काही फरक पडणार नाही. बॉडीची सेल चार्ज राहील. कारण आपल्या शरीरात जे घातक बॅक्टेरिया आहेत ते अल्कलाइन मेथडमध्ये न जगतात ना वाढतात. मग आपल्याला अल्कलीन मेथड मेंटेन करणं गरजेचं आहे याकरताच की आपली हेल्थ चांगली होते. पण हे बघा हे किती घातक आहे. यामध्ये आपण किती जरी अल्कलीन मिक्स केलं, 1, 2 किंवा हे याच्यात एक आपण काय झालं, हे सगळं ॲसिड झालं. म्हणजे यामध्ये एवढं घातक ॲसिड आहे की तुम्ही याला किती जरी अल्कलीन टाकलं, म्हणजे याला संडास साफ करायचं औषध म्हणतात, टॉयलेट क्लीनर. पण आमच्या देशात अतिशक्ती आहे की सगळे मोठे मोठे फिल्म ॲक्टर गुटख्याची, तंबाखूची, सॉफ्ट ड्रिंकची, कोल्ड्रिंकची ॲड करतात. लोक चांगल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. रामदेव बाबा सांगतात, आमचे श्री श्री रविशंकरजी सांगतात की योग करा, प्राणायाम करा, पण अजून लोक तिकडे बोलत नाही. तर
फर्स्ट चीज आहे आपल्याला अँटीऑक्सिडेंट, दुसरी अल्कलायझेशन. आता हे पण कळलं की आपलं पाणी अल्कलीन आहे. बघा आपल्या शरीरातलं रक्त जे आहे ते 80% भाग आहे पाणी. आणि जर का पाणी ॲसिडिक असेल तर रक्त ॲसिडिक होऊन जातं आणि रक्त ॲसिडिक झाल्याने सगळ्याच बिमाऱ्या शरीरात येतात. ब्लड ॲसिडिक झाल्याने म्हणून 7.2 7.4 हा ब्लडचा पी एच आहे. तुम्ही सगळेजण पी एच चेक करा ब्लडचा. थोडा ॲसिडिककडे टर्न झालेला दिसेल. 40 दिवस केंगन वॉटर पिल्यावर तुम्हाला लक्षात येईल नॉर्मल पी एच ब्लडचा झाला. मग सगळ्याच बिमाऱ्या हळूहळू कमी होतील. गोळी चालू असेल तर 99% लोकांना रिझल्ट आलेले की गोळ्या कमी होत आहेत. बी पी शुगरच्या 2 टाईमचं इन्शुलिन बंद झालेले पेशंट मी पाहिजे. 5-6 वर्ष पाणी प्यावं लागतं कारण बिमारी यायला जसं काळ लागला जायला पण लागेल. कारण हे काही मेडिसिन नाही आहे पण हे सप्लिमेंट म्हणून काम नक्की करतं. त्याचं काय रिझल्ट आहे पुढं पण मी दाखवतो. आता ही दुसरी पण गोष्ट लक्षात आली की अल्कलीन असलेल्या शरीरामध्ये नवीन सेल तयार व्हायला पण मदत करतं पाण्याचं. डॉक्टर ॲटोमॅट्रिक वॉकर नावाचे डॉक्टर आहेत ज्यांनी द रूट कॉज ऑफ कॅन्सर सांगितलं आम्हाला 1923 आजच्या 100 वर्षा पहिले. आणि 1931 त्यांना नोबेल पारितोषिक दिलं गेलं या गोष्टीसाठी की यांनी हा रिसर्च करून सांगितलं की हे पाणी आपल्याला कॅन्सर का होतं. 2 मुख्य कारणं त्यांनी सांगितले. एक ॲसिडोसिस आणि दुसरं हायपोक्सिया. ॲसिडोसिस म्हणजे बॉडीला ॲसिडिक तत्व भेटणे. बघा आपण जे काही पाणी पितोय ते सगळं ॲसिडिक आहे. आपलं पाणी अल्कलीन. दुसरी हायपोक्सिया म्हणजे लॅक ऑफ ऑक्सिजन. कोरोना जेवढ्या लोकांची डेथ झाली ते कारण होतं ऑक्सिजनची कमी. मग डॉक्टरांनी काय सांगितलं होतं ही गोळी ऑक्सिजन वाढवायला. पण हेच काम आपलं पाणी करते. मग ऑक्सिजन वाढवण्यासाठी गोळीची आवश्यकता नाही. तुम्ही पाणी प्याल तर हेल्दी राहाल कारण ऑक्सिजन लेवल पाण्यात भरपूर आहे. त्यानंतर हे 2 मुख्य कारण. आता लोकांचं म्हणणं काय असतं तंबाखू, सिगरेट, दारू पिणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर येतो. आणि हे जर कारण सत्य असतं तर लेडीजला कॅन्सर कधी झालं. पण आज सगळ्यात जास्त भारतामध्ये लेडीजला कॅन्सर होतं. त्याचं कारण आहे त्यांच्या शरीरात वाढणारी ॲसिडिटी आणि कमी पडणारं ऑक्सिजन. कारण त्यांच्या झोपेची झोपमार जास्त त्यांची होती. आणि सगळ्यात चुकीची पद्धत म्हणजे आज बघा जुन्या लोक काय करायचे न्याहारी करायचे. कालचं शिळं पात्र आज खाऊन घ्यायचं सकाळी उठलं की आणि मग कामाला लागायचं. चहा नावाचा प्रकार नव्हता. गूळ साखर आपण कोणी आलं तर गूळ फुटाने हातावर ठेवायचे. पण आता काय झालं चहा झालं आणि चहामध्ये दूध केमिकल, पत्ती केमिकल, मग बिमाऱ्या येणार करून. तर सगळ्यात पहिले चुकीची पद्धत होते ॲसिडिटी वाढवण्यासाठी चहा प्रत्येकाच्या घरामध्ये पिल्या चालतं. तुम्ही पिऊ शकता परंतु पहिले काहीतरी खा आणि मग चहा. एमटी स्टमक असताना डायरेक्ट चहा न करतो कारण ॲसिडिटी खूप वाढते. स्पेशली दुधाचा चहा जो आहे तो ॲसिडिटीला सगळ्यात मोठं कारण आहे. पण आपण कसं करू शकतो की पहिले काहीतरी खायचं मग ते पिल्याने थोडं ॲसिडिक लेवल कमी होतं. मग आपण काय करतो की ॲसिडिक लेवल पहिले बॉडीमध्ये ऑलरेडी असतं अन्न पचवायला. पण त्याच्यात अजून डबल ॲसिड टाकल्यामुळे काय होतं पित्त खवळतं आणि मग आपण जेव्हा जेवण टाकतो की ते पण पित्तामध्ये रूपांतरित होतं. म्हणून ॲसिडिटी हा घराघराचा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात मेन कारण आहे ॲसिडिटी. प्रत्येक बिमारीची जड आहे ॲसिडिटी. सगळ्यांना वाटतं नॉर्मल आहे ॲसिडिटी होते आम्हाला बाकी काही नाही म्हणतात आणि ॲसिडिटी सुरुवात. तर पहिली गोष्ट ॲसिडिटीच कमी होऊन जाईल आपलं पाणी पिण्याचं. आपण ब्रेकफास्ट दुसरी गडी झालं का तुमचं काय झालं. कॅन्सरस टिश्यूज आर ॲसिडिक वेअर एज हेल्दी टिश्यूज आर अल्कलीन. म्हणजे आम्ही शरीरातील सेल आहे अल्कलीन टिश्यूज बनवणं गरजेचं आहे. ज्याच्यासाठी सगळ्यात मेन काम करतं आपलं पाणी. जगातलं सगळ्यात मोठं कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट यांनी आपल्याला 10 कारणं सांगितलेले. शरीरात जर कॅन्सर असेल तर कमी करायचं तर काय करायचं आणि कॅन्सरच नाही होऊ द्यायचं तर काय करायचं. म्हणजे मी फर्स्ट रिझन दिले की तुम्ही अल्कलाईन आयोनाइज्ड वॉटर घेऊ शकता. याच्यामध्ये स्पष्ट दिलं त्यांनी की अल्कलीन आयोनाइज्ड वॉटरला आपल्याला पिणं सगळ्यात सोपं आहे जे आपलं मशीन प्रोव्हाइड करतं. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये नावसुद्धा दिलेलं आहे पिण्याची केंगन वॉटर. म्हणजे 60 इयर्सपासून कंपनी फक्त हेल्थवर काम करते. लोकांना हेल्थ कशी देता येईल म्हणून हे पाणी एवढं मोठं जगातलं अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे ते रेकमेंड करते की तुम्ही केंगन वॉटर पिलं पाहिजे. आता इथं 2 प्रयोग झाले. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रयोग आहे त्याच्यानंतर आपला डेमो पण संपलेला आहे मायक्रो क्लस्टर. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की मायक्रो क्लस्टर असणं गरजेचं आहे पाणी. आणि आज पण जे पाणी आहे ते जड आहे. बघा इथं दाखवलं की आपलं पाणी
15 ते 20 मॉलिक्यूलचं असल्यामुळे ते जाड दिसते. भिंगाने जर चेक केलं की आपल्याला भिंगाने तर नाही पण ते याच्याने मायक्रोस्कोप आहे ते. मग आपलं पाणी मशीनमधून डिवाईड झाल्यानंतर काय होतं 5 ते 6 मॉलिक्यूलमध्ये विभागलं जातं. मग ते काय करू शकतं आपल्या इंटरस्टाईन सिस्टममध्ये घुसू शकतं. जे काही खातो ते आपल्यामध्ये चिकटतं. म्हणून बघा बरेच लोक आता सगळ्यांचंच लाईफस्टाईल काय झालं उशिरा जेवण आणि उशिरा जेवल्यामुळं शरीरात युरिक ॲसिड बनायला लागलं. युरिक ॲसिडमुळं मल्टिपल पेन्स शरीरामध्ये होतात. मग गुडघे दुखणे जॉईंट दुखणे मग खूप साऱ्या वाताचं वगैरे कारण आहे ते रिझन आहे युरिक ॲसिड. मग आपल्याला ते न बनवायचं तर मायक्रोक्लस्टर काम करेल आणि आम्ही जे काही खातोय त्याचा पण मूळ अर्कच निघत नाही. तर आम्ही खाल्लेलं आम्हाला चवसुद्धा लागत नाही. मग आम्ही हॉटेलचं का पसंत करतो त्याच्यात केमिकल असतं. अजिनोमोटो नावाचा पदार्थ असतो तो खाल्ला की चव लागते आणि आपण बाहेर वारंवार खायला जातो. मग ते सगळ्यात मेन कारण आहे आपल्या शरीरात बिमारी वाढवणं. तर तिसरा महत्त्वाचा पार्ट आहे आपलं पाणी मायक्रोक्लस्टर असणं गरजेचं. बघा याच्यामध्ये हा आमच्या शरीरातला सेल आहे. हां याच्यात जर फुटबॉल टाकतो म्हणलं तर जाणं शक्य नाही. पण याच्यात ग्रॅन्युअल रोट्या टाकल्या तर जाते. मग यामध्ये ती प्रयोग दाखवतो की आपल्या पाण्यामध्ये क्लस्टर जर बारीक असेल पहा माझ्याकडे उदाहरणासाठी सोप आहे. सोप म्हणजे खायची सोप आहे. जर यामध्ये आपलं पाणी इंटर करतं तर ते सोपला धुवू शकतं. म्हणजे आपण थोडक्यात समजू की सोपमध्ये काही घाण आहे तर ती धुतल्या गेली पाहिजे आपल्या पाण्याने. 3 ग्लासात टाकून बघा याच्यामध्ये आपण 3 ग्लासामध्ये आपण पाणी टाकूया. पहिले घेऊया बिस्लरी. बिस्लरीमध्ये काय झालं त्यानंतर किनले म्हणजे यामध्ये अल्कलीनची मात्रा सुद्धा नाही, अँटीऑक्सिडेंट सुद्धा नाही, मायक्रोक्लस्टर तर बिलकुलच नाही. तिन्ही घटक होते यामध्ये काय झालं यामध्ये झालं. आणि सेम आपण टाकू केंगरमध्ये बघा एका सेकंदामध्ये आपल्याला फरक डोळ्याला दिसतो की हे पाणी अल्कलीन आहे. त्यामध्ये अर्क जो आहे तो सोडता लगेच तयार झाला. या दोन्ही पाण्यामध्ये जेवढा निघणार उशिरा ते पाणीच काम नाही करत. म्हणजे 80% पाणी वेस्ट होते. आज पितोय युरिन वॉटर निघून जातं ते लिव्हर किडनीवर इफेक्ट करतं. म्हणजे जे लोक दारूसुद्धा नाही पित त्यांच्यासुद्धा लिव्हर किडनी खराब होण्यासाठी पाणी मदत करते. म्हणजे आपण मायक्रोक्लस्टर असलेलं पाणी पिणं किती गरजेचं आहे. म्हणजे आज आयुर्वेदिक औषधी घेताना सांगतात की पाण्याला उकळून प्या, औषध घ्या गरम करून. का कारण त्याच्यावर अर्क उचलतं. म्हणजे तुमच्या बिमारीच्या सेलपर्यंत जडपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याचा अर्क बनवून गरजेचं आहे. गोळ्या जर का खाताय त्या गोळ्याचा अर्क बनत नाही तर बिमारी कमी करेल. गोळ्या चालून जातात माणूस संपून जातो, गोळ्या संपत. पण गोळ्या संपण्याचं आपण पाणी करू शकतो. म्हणून याला सप्लिमेंट म्हणून वापरलं जाते. जगभरामध्ये लोक निरोगी होत आहेत पाणी पिऊन आणि आपल्या घरासाठी पण ही वस्तू आपण घेऊ शकतो. इथे माझे सगळेच प्रयोग संपले. आता याच्यात एकच मशीन आपल्याला देतं 5 प्रकारचं पाणी. पहिले येतं अल्कलीन वॉटर ज्याच्यासाठी बटन दिले कंपनीने 8.5, 9 आणि 9.5 pH एकाच बटनवर. हे मी आणलेलं 9.5 pH आहे. दुसरं आहे 7 न्यूट्रल व्हॅल्यू. बघा न्यूट्रल त्यासाठी की आम्ही अन्न जे खातो ते ॲसिड खूप असतं त्याला पचवायला न्यूट्रल व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे आम्ही अन्नासोबत हातानं जर पाणी प्यायचं आहे तर 7 pH पिला पाहिजे. तिसरं आहे ब्युटी वॉटर. आता ब्युटी वॉटरचं काम काय आमच्या शरीराचा pH, स्किनचा pH आणि पाण्याचा pH सेम. म्हणजे आता सगळ्यांचं शरीर जे आहे ते ऑक्सिडाईज झाल्यामुळे सुकुत्या येतात कारण हे वयानुसार येतात. पण जुन्या लोकांना वय दिसत नव्हतं. 50-60 वर्षाची माणसं सुद्धा 70 वर्षाची लक्षात येत नव्हतं वय किती आहे कारण ते ऑक्सिडाईज होत नव्हते. तुम्ही हे पाणी जर वापराल तर हे पाणी तुमच्या शरीराला ऑक्सिडेशनपासून रोखेल. बघा याला अँटी एजिंग वॉटर म्हणतो. हे सगळे सुरकुत्या वगैरे जे आले नाही सगळे जातील. भरपूर दिवस वापरा यातून तुमचं शरीर वगळ येत नाही. पाणी स्प्रे केलं वगळ येत नाही. वगळ येत नाही कारण हे चिटकून बसतं. का कारण हे पाण्याचा pH आणि शरीराचा pH सेम असल्यामुळे धरतं आणि ॲब्सॉर्ब होऊन जातं शरीरात.
तर तुम्ही चेहऱ्यावरून हात फिरवा, हे पाणी मारा, वाळल्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला खूप झाल्यावर हे वाटतं. इतकं इमिडिएट रिझल्ट पाण्याचे आहे. ते ब्युटी वॉटर आहे. याचंसुद्धा ऑप्शन कंपनीने यामध्ये ठेवलं आहे. आणि चौथं पाणी आहे स्ट्रॉंग ॲसिडिक. आता हे कशासाठी? आपण रात्री दातं धुवून झोपायला पाहिजे ब्रश करून, पण आपण तसं करत नाही कारण आपल्याला ब्रश करायचे कंटाळा येतो. पण याच्यात एक सिक्वेल आहे की जर 2.5 pHचं पाणी आपण घेतलं, हे माझ्याकडे ॲसिडिक वॉटर आहे, तुम्ही याला वास घेऊन बघू शकता. त्या मशीनचं पाणी स्ट्रॉंग आहे. मशीनचंच पाणी स्ट्रॉंग आहे. येस, हे बटन दाबलं ॲसिडिक वॉटर. ॲसिडिक वाटतं. नाही काही त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जे काय आपण प्रोसेस करतो ना ते मशीन, हां वास कसा येतो तसं काही नाही आहे. तुम्ही पिलं तरी काय होणार? हे गुरळा करण्यासाठी गुळणा करण्यासाठी दातात यातून आपण काय काय करू शकतो? शुगरच्या पेशंटला गँग्रीन होतं, तर जखम चिघळल्या म्हणून पाय तापवणं, तर हे पाणी जर स्प्रे करायला गेलं तर त्यांची जखमसुद्धा बरी होते. का? कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्या ठिकाणी. बऱ्याच जणांना जखमा होतात तर त्या बऱ्या भरत नाही, तर तिच्या तिथपर्यंत औषधही पोहोचत नाही. म्हणून हे पाणी जर बाहेरून स्प्रे केलं तर पटकन रिकवर करते. तुम्ही 9.5 पीत राहिले आणि ते बघा पांढरा कोड जर आहे, पांढऱ्या कोडला जगभरात कुठेच ट्रीटमेंट नाही. हा पांढरा कोडसुद्धा मुळासकट काढू शकतो हे पाणी. याला तुम्ही लाखो रुपये जरी दिले डॉक्टरला तरी होणार नाही, परंतु हे लाईफ टाईम कमी करायचं काम हे करतं. हे मिरॅकल आहे. सोरायसिस एकदा झालं तर पूर्ण शरीरभर होता, भरूच देत होता. तेच गाड्या ह्या पाण्याने स्प्रे करायचं. हां, स्प्रे करत राहायचं आणि हे पाणी पित राहायचं. हे इंटरनल एक्सटर्नल दोन्ही काम करतं. बघा आता आपला टोटल पाण्याचा pH असतो 14, 14 pH. म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त पाणी कोणतं घेणार आहोत पिण्यासाठी? 8.5, 9 आणि 9.5. मग याचा उरलेला भाग काय राहणार आहे? 5.5 आणि 6, 6.5. तर हा सगळा ॲसिडिक पाणी जो तो ब्युटी वॉटर म्हणून आंघोळीला देऊ शकता. म्हणजे वॉटर वेस्टेजसुद्धा निघून तर दोन्ही पाणी वापरण्यात येणार. आणि जेव्हा मी 2.5चा ऑप्शन वापरतोय हे पाणी घेण्याचं, तेव्हा याच्यासोबतच मिळणार आहे हे पाणी 11.5 म्हणजे 11.5 आणि 2.5, 14 झालं. मग आता हे 11.5 मिरॅकल काय करतं? तर आपण आता बघू की याच्यातलं केमिकल किती निघालं. त्यांच्या त्याच्यात दाखवायला सुरू मशीन आहे वापरतो तर त्याच्यामध्ये 5 प्रकारचं पाणी आहे. 2 आउटलेट एक खाली एक दोन्ही पाणी काम त्यात एक विषय आहे. जर 8 त्याला आपलं जे गेट आहे त्याला ते करायचं. डायरेक्ट पाणी असते तुम्ही आपल्याला जे आहे ते लावायची गरज नाही. डायरेक्ट त्या मशीनला लावू शकता. मशीनचं सगळंच काम करतं. मशीनचं पाण्याचं कोणतंही पाणी द्या तुम्ही, मशीनचं लाईन मशीनचं आपल्याला योग्य वॉटर फिल्टर बसवले प्रत्येक घरात आहे. त्या वॉटर हार्ड असेल तर तो वापरून सुरक्षित तो माझ्याकडे दोन्ही आहे. टेपवर काढत नाही त्याचं पाणी वरचं पाणी काढायचंच नाही, फक्त झाडांना टाकायचं. स्टोरेज वाढतो. त्याची किंमत किती आहे मशीनची? म्हणजे नळाचं पाणी जास्त राहील आपल्याला. नाही किती वर्ष हे पाणी थोडं मिक्स केलं नाही किती वर्षापासून वापरता आहे मशीन? ही मशीन ना 2.5 वर्ष. 2.5 वर्ष रिझल्ट चांगला आहे. नको म्हणजे तेलाचा ते नाश्ता इथे करायचा का त्याच्यावर इथंच केलं तर चांगलं. कोण आहे ब्रेकफास्ट
त्याची काय आवश्यकता नाही, नाही. just do that. नाही नाही असा विषय करूया आपण बसलोय करूया त्यावर. कारण मी पण सकाळी 4:30 घरातून निघालेलो आहे आणि आम्ही तसं ठरवलं होतं की आपण सगळेजण हे तर ठीक आहे हे तर आपला एक दाखवण्याचा प्रोग्राम आहे पण काही नाही ब्रेकफास्ट अवॉइड केले चालते तसं नाही नाही नाही, तो विषय नाही. हे महत्वाचं आहे. हा, हे पूर्ण हे होतं. महत्वाचं आहे. हे पूर्ण होतं. हे महत्वाचं आहे. पूर्ण होऊन द्या पेट्रोल नको म्हणतात तर नको केलं पाहिजे समिती माणूस नाही गेले ते मी काय करता आपण शांत केलं हां. आणि तेवढं मी करतो, मी तुम्ही शांत आलं की थँक्यू. मी येतो तुम्ही लक्ष घ्या मी तुम्ही सगळं राहते हे बस आपण काय करू या 2 तासात आणि ह्या 2 तासात जे काही आपण धुतलेलं आहे, आपण यातून जे काही धुतलं गेलेलं पाणी आहे ते चेक करू. बघा ह्या अंगूरला सुद्धा मी धुवायला टाकलं होतं या अंगुरातलं पाणी काढलं या कोथिंबीरमधलं सुद्धा पाण्यामध्ये आपल्याला काय येतं काय नाही ते पण लक्षात येईल कोथिंबीरमधलं याच्यात टाकलं. बघा याच्यामध्ये काय निघालं आपल्याला दिसतं डोळ्याला याच्यात कोथिंबीर आणि एका अंगुरातलं टाकलं तेच या अंगूरमधून चेक करू. बघा हे जे आहे हे 11.5 मध्ये आपण धुतलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये लाईट असं येलो वगैरे कलर केला जितकं आपण 20-25 मिनिटं ठेवू तेवढं याच्यामधलं जे केमिकल आहे ते काढण्यासाठी हे काम करतं. तसंच या कोथिंबीरमधलं टमाटरही काढतो मी पहिले हे दाखवतो. बघा या कोथिंबीरमधलं आपल्याला पिवळा कलर दिसतोय ते या कोथिंबीरमध्ये फक्त कचरा आला पण याच्यामध्ये केमिकल आलं याला तुम्ही वास जास्त कोथिंबीरचा वास येतो. पण ज्या कोथिंबीर वॉश नाही झाली याच्यातलं घेतलं तर तुम्हाला वास काहीसुद्धा येणार म्हणजे आपण जे खातोय त्याचं वरचं सगळं केमिकल आपल्या पोटात जातं आणि ते शिजवण्यामध्ये सुद्धा लंग्समध्ये गेल्यामुळं लेडीजला कॅन्सर होतात. हे टमाट्याचं पण दाखवलं या टमाट्यामधलं आपण संध्याकाळी येतो ना हे टमाटर तेच 4-5 वाजता येतो. टमाट्यात आपल्याला दिसतं थोडंसं येलो कलर आलेला पण ते जर या टमाट्यातलं काढणार हो हो चालेल ओके. जशाला तसं क्लिअर पाणी म्हणजे आपण जे काही खातोय ना हे सगळं त्याच्यामध्ये चिटकून राहतं. बघा हे निघालं कसं हे दाखवण्यासाठी माझ्याकडे एक प्रयोग आहे ते म्हणजे पेस्टिसाईड आत येते आपल्या सगळ्या अन्नपदार्थामध्ये. तर मी यामध्ये तिळाचं तेल टाकतो माझ्याकडे तिळाचं तेल आहे. एक 4-5 ते मी आग लावून टाकला 4-5 ते. आता हे निघालं कसं हे अल्कलीन वॉटर आहे हाय अल्कलीन वॉटर आणि रेग्युलर वॉटर आपण ह्यामध्ये निघलं होतं तर यामधलं का नाही निघालं कारण ते वर झालं. ठीक आहे पण हे हाय अल्कलीन वॉटर जे होतं ते याच्यात आहे ते मी थोडं पिऊन दाखवतो तुम्हाला. म्हणजे केमिकल तर नाही आहे पण या पाण्यामध्ये असं डोळ्याला तेवढं दिसत नाही परंतु या तेलात टाकलं तर यांनी पूर्णपणे तेल विरघळून घेतलं म्हणून हे हाय अल्कलीन वॉटरमध्ये कुठला पण चिकट पदार्थ जर असेल तर तो पूर्णपणे निघतो. म्हणजे भाज्यांवर कलर मारला असेल तर कलरही निघेल कारण पेंट फुटत जाते. त्यानंतर केमिकल जे फवारतात ते स्टिकर बेस केमिकल फवारतात एकदा चिकटलं तर तसंच सोडत नाही. मग तेच मुख्य कारण आहे कॅन्सरचं. म्हणजे आम्ही भाज्यासुद्धा धुवून खाऊ शकतो त्यामध्ये वेगवेगळे हे पाणी तेलाला सुद्धा अडकतं. हां तेलाला अशा पद्धतीचं आपण एकदम हेल्दी वॉटर घेऊ शकतो आणि 5ही प्रकारचं पाणी बटन्स दाबल्याबरोबर 1 मिनिटात 3 लिटर पाणी येतं. पाण्याचा फ्लो पण जास्त आहे. वॉटर वेस्टेजही 0 आहे. काळाची गरज आहे पाणी वाचवणं सुद्धा. तर दोन्हीही काम या मशीनमधून होतं आणि आपण इथून जर का 20 वर्ष राहणार असो किंवा 50 वर्ष राहणार असो तरी आपण हेल्दी वॉटर केलं तर आपलं निरोगी शरीर राहील आणि एक 10-5 वर्ष आयुष्य जर वाढून भेटलं तर वाईट काहीच नाही. आणि आपण म्हणजे आता मी सुद्धा 48चा आहे तरी मी विचार करतो की हेल्दी राहावं. तर तुम्ही या एजमध्ये तर दुसरं काही विचारच करत नाही की फक्त शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं राहावं
आणि त्यासाठी फक्त आपल्यासाठीच नाही तर आपल्या लेकराबाळांसाठी सुद्धा आपण घरात भरपूर वस्तू घेतो आणि एकदाच घ्यायची वस्तू आहे ही 50 वर्ष खराब होणार नाही. आणि जापानवरनं ही येते म्हणजे तुम्हाला त्याची गॅरंटी सगळ्यात महत्त्वाची ती आहे की जापानचा कुठलाही प्रोडक्ट हा फेक नसतो, कारण ते जे काही बनवतात ते प्रूव्हन बनवतात, त्याच्यामध्ये रिसर्च बेस्ड टेक्नॉलॉजी असते. आणि 60 इयर्सपासून कंपनी फक्त एकच काम करते ते म्हणजे हेल्थ. मॅक्सिमम लोकांनी मशीन घेतली आहे, बऱ्याच जणांना अजून माहिती नाही. सर म्हणजे एक प्रयोग आपण करूया सगळ्या मित्रांना देणं दाखवूया. धन्यवाद, तुम्ही सगळं माझं ऐकून घेतलं. हां, याच्यामध्ये 3 मॉडेलमध्ये मशीन अवेलेबल आहे. एक 4 प्लेट, 7 प्लेट आणि 11 प्लेट. तर 11 प्लेटची घरासाठी आपण देत पण नाही, मोठे हॉस्पिटल किंवा मोठ्या हॉटेलसाठी 11 प्लेटचं मशीन देतो. किंमत किती आहे? हो, 4 प्लेटचं जे मशीन येतं ते 2,19,000 रुपयाचं आहे. आणि जे 7 प्लेटचं आहे जे जगभरामध्ये घरात विकलं जातं घरासाठी, तर ते आहे 2,78,500चं. आणि 11 प्लेटचं जे आहे ते 4 लाख रुपयाचं. तर आपण 2,78,500चं मशीन सगळ्यांच्या घरी देतो. माझ्या बी घरी आहे. एक्सपिरियन्ससाठी आमच्या भैयासोबत आलेले ज्यांनी आत्ताच मशीन घेतली आणि माझ्यासोबत ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचरसुद्धा आहेत आणि मी सुद्धा साधक आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचा. आम्ही योग प्राणायाम ध्यान लोकांना शिकवतो, ज्यातून जास्तीत जास्त निरोगी राहण्यासाठी योग काम करतो. मग त्यासोबतच आमच्या गुरुजींनी सकाळीच आज एक मेसेज त्याच्यावर आहे, बस बाकी चालेल.